आज आपल्यासोबत आहे अनिकेत आणि त्याची पत्नी अमृता. आपण करतोय नानकटाई. काय करायचं सुरुवातीला? दळलेली साखर. बरं, पण मला सांगा, अनिकेत प्रचंड गोड खातो हे तुम्हाला कधी कळलं? लग्नानंतर. बर, का बरं तिने तुम्हाला सांगितलं का की काही गोड मला करून दे? नाही, मी जेव्हा खात नव्हते तेव्हा घरचे सगळे असे सरप्राईज झाले की याला खूप गोड आवडतं आणि मी काहीच खात नाही. बर, तूप घालतोय आपण? तूप घालतोय. बर, नाही तर असं खूप एकजीव करून घ्यायचं तुपात ही साखर. घ्या मिक्स करून. बर, आता हे मिक्स झालंय. हा, पुढे आता आपण दुसऱ्या बाउल मध्ये हे 3 रवा, मैदा आणि ते मिक्स करून घेऊया. ठीक आहे. सोडा नाही, बेसन. अच्छा, रवा, मैदा आणि बेसन या 3 गोष्टी लागतील. मग आपण जे तूप साखरेचं मिश्रण केले ते बाजूला ठेवूया. याच्यात आपण रवा, मैदा आणि बेसन मिक्स केलं. आता त्यात आपण एक अर्धा चमचा सोडा टाकूया. बर, पुढे काय करायचंय? आता हे जे तुपाचं आपलं साखर आणि तुपाचं मिश्रण आहे त्यात हे मिक्स करायचं. ओके, घ्या. पुढे काय करायचं वहिनी? हे आपलं झालंय असं एकजीव आणि सॉफ्ट. बरोबर. त्याच्या आपण नानकटाई बनवून ट्रेवर कुकीज करायचे आपल्याला. ओके, ह्याच्यावर ठेवूया. हो, त्याला आधी आपण बटर किंवा तूप लावून घेऊ थोडं. बर, ठीक आहे. तूप थोडं चिकटू नाही म्हणून ना? यस. ओके, त्याच्यावरती थापून घ्यायचं. थापून नाही, अशा हाताने बर गोल करायचे. व्हेरी गुड. आणि त्याच्यावर आपण ड्रायफ्रूट लावूया. ड्रायफ्रूट चिकटवायचे? हो. बर, व्हेरी गुड. म्हणजे कोणी असं म्हणायला नको की शंकर हे नुसताच खातो आणि की तू एक चिकटव. म्हणजे काय आपण दोघांनी हातभार लावला असं दिसेल. थँक्यू. व्हेरी गुड. आता काय करायचं पुढे? आता आपल्याला या ओव्हन मध्ये 180 डिग्रीवर 15 ते 20 मिनिटं बेक करायचं. 15 ते 20 मिनिटं बेक करायचं. बरं, आणि त्या बेक झाल्यानंतर अशा जरा फुगून येतील ना? हा, फुगून येतात आणि थोडीशी हलकीशी जाळी पडते. बरं, आणि क्रिस्पी होतं. व्हेरी गुड. मग आपण ठेवूयात 180 डिग्री वरती 15 ते 20 मिनिटं. चला, नानकटाईसाठी लागणारे जे मिश्रण आपण तयार केलं ती छान थापून घेतली. त्याच्यावरती आपण ड्रायफ्रुट्स चिकटवले आणि आता 180 डिग्रीवरती आम्ही 15 ते 20 मिनिटं ठेवतोय. मस्त असा एक छान गोड पदार्थ तयार होईल. पटकन तुम्ही लिहून घ्या नानकटाईसाठी लागणारं साहित्य आणि कृती. नानकटाई बनवण्याकरता लागणारं साहित्य: पिठी साखर, तूप, मैदा, रवा, ड्रायफ्रुट्स, बेसन आणि बेकिंग सोडा. कृती: प्रथम एका बाउल मध्ये पिठी साखर आणि तूप घालून सर्व एकजीव करून घ्यावं. दुसऱ्या बाउल मध्ये 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन घालून एकत्र करून घ्यावं. त्यामध्ये अर्धा चमचा सोडा घालावा आणि पुन्हा नीट मिश्रण एकत्र करावं. या मिश्रणामध्ये तूप आणि पिठी साखरेचं मिश्रण घालून सर्व एकजीव करून घ्यावं. बेकिंग ट्रेला तूप लावून घ्यावं. एकजीव केलेल्या मिश्रणाच्या नानकटाई बनवून त्यावर ड्रायफ्रूट लावावे आणि हा बेकिंग ट्रे ओव्हन मध्ये 180 डिग्रीवर 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यावं.